मित्रांनो, आपण लहान असताना एक पिक्चर आला होता, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. माझ्या दृष्टीने तो पिक्चर ऑलमोस्ट सगळ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे. आता ह्याच पिक्चरचा सेकंड पार्ट येतोय, पुन्हा शिवाजीराजे भोसले. नमस्कार, मी कुलदीप तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. महेश मांजरेकर यांनी लिहिलेला आणि स्वतः डायरेक्ट करत असलेला पिक्चर पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय. याचा टीजर मी जस्ट बघितला. तर ह्या टीजर मध्ये बेसिकली सुरुवातीला घर जळताना दाखवलेलं आहे. ऑब्विसली ते घर एका शेतकऱ्याचं आहे आणि मग त्यात टिपिकल ती स्टोरी आहे की बाबा सावकारांचा शेतकऱ्यांना होणारा त्रास, कर्जाच्या टेन्शन मधून शेतकऱ्यांची होणारी आत्महत्या आणि ह्या सगळ्यांवरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दृष्टीतून म्हणजे त्या सिच्युएशनकडे कशा प्रकारे बघितलं गेलेलं आहे यावरती ओव्हरऑल हा पिक्चर डिपेंड असणार आहे. आता माझी जेन्युइन रिॲक्शन ह्या टीजर नंतर हीच आहे की अक्षरशः माझ्या अंगावरती काटा आला होता हा टीजर बघताना. ज्यावेळेस शिवाजी महाराजांची एंट्री ह्या टीजर मध्ये दाखवली आणि ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या अवतारात जे काही ते डायलॉग्स बोलले गेलेले आहेत ते बघितल्यानंतर डेफिनेटली गुजबम्स येतात. अंगावरती अक्षरशः काटा आला माझ्या. तो टीजर संपेपर्यंत थ्रू आउट माझ्या अंगावरती काटा होता. म्हणजे टीजर जिथं जिथं ऑब्विसली शिवाजी महाराजांचा उल्लेख असणार आहे किंवा जिथं जिथं शिवाजी महाराजांचा पदस्पर्श पावन स्पर्श होणार आहे तिथं डेफिनेटली गुजबम्स तर येणारच आहेत ॲज अ मराठी माणूस किंवा ॲज अ भारतीय म्हणून. बट ह्या टीजर मध्ये मला एक दोन गोष्टी ज्या की मला स्पेसिफिकली अपेक्षित होत्या त्या गोष्टी मला बघायला भेटल्या नाहीत. सगळ्यात नंबर वनची गोष्ट, ज्यावेळेस आपला तो एक नॉस्टॅल्जिया आहे की बाबा लहानपणी आपण ज्यावेळेस तो मी शिवाजीराजे भोसले बोलतो पिक्चर बघितला होता त्यात ते बीजीएम जे होतं सांगायची गरज नाही तुम्हाला. ती हो ती जी थीम होती ती एवढी खतरनाक हिट करायची ना, डायरेक्ट इथं फील व्हायची. ह्या टीजर मध्ये मला कुठेतरी बीजीएम मध्ये ती एक स्पार्क जाणवलं नाही ऍक्च्युली. दुसरी गोष्ट म्हणजे एक स्केल, ज्यावेळेस आपण एक 15-20 ऑलमोस्ट वर्ष झाले असतील त्या पिक्चरला, आता तेव्हाचा पिक्चर आपण जो बनवला आणि त्याचा आपण सिक्वल बनवतोय जो एक महाराजांवर आधारित असणार आहे. डेफिनेटली महाराजांच्या दृष्टिकोनातून आपण त्या पिक्चरला बघणार आहोत. तर मग डेफिनेटली स्केल थोडी लार्जर पाहिजे होती, जी मला ह्या टीजर मध्ये मिसिंग वाटली. आय डोंट नो म्हणजे आता पिक्चर आल्यानंतर काय अजून त्यात इम्प्रुव्हमेंट होते का नाही किंवा किती लार्जर स्केलला झाला आपला ऍक्च्युअल पिक्चर बघितल्यावर कळेल. हा व्हिडिओ जस्ट डेट अनाउन्समेंटचा होता त्यामुळे आपण सांगू शकत नाही ह्यातल्या किती गोष्टी ऍक्च्युअल चित्रपटात असणार किंवा काय. आणि अजून एक गोष्ट जी मला प्रकर्षाने वाटली, बाबा हे जे ऍक्टर आहेत ज्यांनी महाराजांची भूमिका साकारलेली आहे, मला इनिशियली अजून एक माझं स्वतःचं मतच तयार होत नाही की बाबा चांगलं वाटलं मला ते बघून का वाईट वाटलं, कारण खूप कमी झलक दाखवली. गुजबम्स आल्यात ह्याचा अर्थ डेफिनेटली काहीतरी चांगलं घडलेलं आहे पिक्चरबद्दल. पण कुठंतरी मला एक मिसिंग वाटतं ह्या टीजरमधून किंवा ह्या डेट अनाउन्समेंटच्या व्हिडिओमधून. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ह्याचा जो प्रिक्वल होता तो एवढा नादखुळा आणि भन्नाट होता, त्यामुळे ह्या पिक्चरमधून मला सेम त्याच अपेक्षा आहेत. आणि महेश मांजरेकर हा पिक्चर डायरेक्ट करतात म्हणजे 100% काही ना काही चांगलंच घडणार आहे अशी मला अपेक्षा आहे. तुम्ही जर हा टीजर बघितला नसेल तर यूट्यूबला तुम्ही बघा, पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय म्हणून टीजर तुम्हाला भेटेल. ॲक्च्युली डेट अनाउन्समेंट व्हिडिओ आहे तो, पण आहे म्हणजे गुजबम्स तर आहेत बाबा. आता बघू काय घडतंय ते. जर तुम्ही अगोदरच हा टीजर बघितला असेल तर कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटलं ह्या टीजरबद्दल. बाकी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर काय असेल एखाद्या पिक्चरमध्ये तर महाराष्ट्रातील डोक्यावर घेणारी गोष्ट तर नक्कीच आहे. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही आपल्याला अजून सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. असेच मराठी, हिंदी, साऊथ, हॉलिवूड सगळ्या सिनेमा ओव्हरऑल सिनेमाबद्दल जे काही अपडेट्स असतील किंवा जे काही ॲज अ माझं इंडिव्हिज्युअल मत असेल हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तुमचा वेळ आणि पैसा निरर्थक गोष्टीवर खर्च न करता एका ट्रस्टवर्दी प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला त्या चित्रपटाबद्दल पूर्ण माहिती जर जाणून घ्यायची असेल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.